श्री गुरुदेव दत्त. अमावस्या हा अतिशय विशेष असा दिवस असतो. तर ह्या दिवशी आपण काय करायचं आहे, की त्यामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि पितरांना सद्गती प्राप्त करून देण्यासाठी आपण त्यांच्यासाठी काहीतरी जरूर करावं, की जेणेकरून जर पितृदोष असेल, कालसर्पदोष असेल किंवा साडेसातीचा त्रास असेल, त्याच्यातून सुद्धा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. म्हणून यात जे उपाय सांगितलेले आहेत, ते जरूर करा. अतिशय साधे, सोपे आणि सर्वांना जमणारे तितकेच विशेष फलदायी असे हे उपाय आहेत. म्हणून प्रत्येकाने जरूर करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, अमावस्येच्या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठायचे आहे, ब्रह्ममुहूर्तात उठायचं आहे. शक्य झाल्यास लवकर उठण्याचा प्रयत्न करा. तुम्ही राहतात तिथे कुठे जवळ जर नदी असेल तर नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये स्नान करण्याचंही अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. म्हणून अमावस्येच्या दिवशी शक्य झाल्यास हे जरूर करा. नसेल शक्य, घरीच स्नान करायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायला विसरू नका. त्यानंतर की आपण सूर्याला अर्घ्य जरूर द्यायचं आहे. सूर्याला अर्घ्य कसं द्यावं, त्याची योग्य पद्धत काय आहे, तर त्याचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, एकदा जरूर पहा. त्यानंतर की अमावस्येच्या दिवशी आपण वाहत्या पाण्यात काळे तीळ प्रवाहित करावे. त्यामुळे पितरांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. पितरांना सद्गती प्राप्त होऊन त्यांची अखंड कृपा आपल्यावर राहत असते. पितरांचा आशीर्वाद आपल्यासोबत असेल तर आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी राहते. जे काही मंगल कार्य असतात ते निर्विघ्नपणे पार पडत असतात. मुलामुलींचे विवाह जमण्यात अडचणी येत नाहीत. त्याचबरोबर नोकरी असेल किंवा अजून इतर कोणतेही कार्य असतील, तो कोणत्याही पद्धतीचे अडथळे त्यात येत नाही. म्हणून पितरांचा आशीर्वाद खूप जास्त महत्त्वाचा असतो. अमावस्येच्या दिवशी दक्षिण दिशेला आपण पाणी आणि काळे तीळ एकत्र करून ते आपण अर्पण करायचं आहे. दक्षिण दिशेला तोंड करून ते पितरांच्या स्मरण करून आपण ते जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा जरूर लावावा. दक्षिण दिशेला दिवा लावताना दिव्याचं मुख असेल ते दक्षिण दिशेकडे राहील, ह्या पद्धतीने ते लावायचं आहे. आपल्या घरात जी काही नकारात्मक शक्ती असेल, वाईट शक्ती असेल किंवा जे काही करणेबाधेचा त्रास होत असेल, जादूटोणा असेल किंवा अजून काही त्रास होत असेल, घरात भांडणं होत असतील, वादविवाद होत असतील, घरातील व्यक्तींचं एकमेकाशी पटत नसेल, त्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. तर तो असा कुठला उपाय आहे की त्यामुळे घरात सुखशांती राहील, भांडण तंटा होणार नाही. अमावस्या पौर्णिमा असली की घरात भांडणं होतात किंवा लहान गोष्टींवरून अगदी मोठमोठी भांडणं होत असतात. तर हे होऊ नये यासाठी कोणता उपाय करायचा आहे, त्यासाठी स्वामींचा आशीर्वाद या आपल्या चॅनलवर एकदा जरूर भेट द्या. त्यात सविस्तर माहिती दिलेली आहे. श्री स्वामी समर्थ.